सुप्रिया ताई सुळे या असा आरोप करत सुटल्या आहेत की आनंदाचा शिधा जो सरकारमार्फत वाटला जातोय त्या आनंदाच्या शिधामध्ये अळ्या किडी खराब अन्नधान्य वाटलं जाते। तर तिथल्या काही लोकांशी मी चर्चा केली, दुकानदाराशी चर्चा केली की ही गोष्ट खरी आहे का। तर त्या दुकानदाराने आणि लोकांनी हे सर्व खोटं आहे, आम्हाला चांगलं अन्नधान्य आनंदाच्या शिधामार्फत सरकारतर्फे मिळतं अशी त्यांनी सरकारची प्रशंसा केली। आदरणीय मुख्यमंत्री तळागाळातील जनतेची काळजी घेत आहेत, खास करून गोरगरीब जनतेवरती त्यांचं खास लक्ष आहे। हे कुठेतरी विरोधकांच्या पोटात पोटदुखी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी असले खोटे आरोप करणं सुरू केलेले आहे। काल दिवसभरात मी काही चॅनेलवरती एक गोष्ट पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सुप्रिया ताई सुळे या असा आरोप करत सुटल्या आहेत की आनंदाचा शिधा जो सरकारमार्फत वाटला जातोय त्या आनंदाच्या शिधामध्ये अळ्या किडी खराब अन्नधान्य वाटलं जाते। म्हणजे त्यांना कुठेतरी एका ठिकाणी असं काहीतरी आढळलं की कुठेतरी खोटानाटा प्रकार त्यांनी केला, हे सुद्धा शोधावं लागेल। म्हणूनच हे सत्य जाणून घेण्याकरता मी आता वाटेमधील एका रेशन दुकानमध्ये अचानक शिरलो। तर तिथल्या काही लोकांशी मी चर्चा केली, दुकानदाराशी चर्चा केली की ही गोष्ट खरी आहे का। तर त्या दुकानदाराने आणि लोकांनी हे सर्व खोटं आहे, आम्हाला चांगलं अन्नधान्य आनंदाच्या शिधामार्फत सरकारतर्फे मिळतं अशी त्यांनी सरकारची प्रशंसा केली। म्हणूनच ही गोष्ट मी आपल्या चॅनेलमार्फत जनतेसमोर मांडत आहे। कृपया आपण सुद्धा ही चित्रफीत पाहावी, म्हणजे कसे विरोधक खोटे नाटे आरोप करत आहेत आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। आदरणीय मुख्यमंत्री तळागाळातील जनतेची काळजी घेत आहेत, खास करून गोरगरीब जनतेवरती त्यांचं खास लक्ष आहे। हे कुठेतरी विरोधकांच्या पोटात पोटदुखी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी असले खोटे आरोप करणं सुरू केलेले आहे। तरी या सर्व आरोपांचा आणि या विरोधकांचा मी निषेध करतो।